नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण करत आहे फिश फ्राय। त्याकरता आपण मासे घ्यायचे आहेत। मासे स्वच्छपणे धुवून घ्यायचे। त्यानंतर आपण त्याला हळद, मीठ, लाल तिखट आणि आपला घरगुती मसाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडे लिंबू त्याच्यामध्ये पिळायचं आहे आणि हा संपूर्ण मसाला त्याला मॅरिनेट होण्याकरता अर्धा तास ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण रवा घ्यायचा आहे। रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घ्यायचा आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। त्यानंतर आपले जे मासे आहेत मॅरिनेट झालेले ते घ्यायचे आहेत आणि याला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे। सर्व माशांना रवा लावून झाला की आपण तळायची तयारी करूयात। तळण्यासाठी तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये थोडेसे कढीपत्ता टाकायचा आहे जेणेकरून चांगला फ्लेवर येतो। त्यानंतर एक एक करून मासे तेलामध्ये सोडायचे आहेत। तेलात मासे टाकल्यानंतर 7 ते 8 मिनिटं ते तसेच ठेवायचे आहेत। अजिबात पलटी करायची नाही आहे। एका साईडने क्रिस्पी झाले की मग 5 ते 7 मिनिटांनंतर आपण त्याला पलटी मारायची आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटांसाठी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी आपले मासे फ्राय झालेले आहेत। व्यवस्थितपणे हलक्या हाताने टर्न करायचे आहेत ते। तर अशा प्रकारे आपले फिश फ्राय रेडी झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।